नमस्कार पब्लिक. सण साजरा केला पुढे आली कोजागिरी पौर्णिमा. दसरंगी देवीला कावड घेऊन जाण्यासाठी मामासोबत नाशिकला आलो. गोदावरी नदीचं पाणी घेऊन कावड भरली. मामासोबत फोटो वगैरे घेतले, पाण्याची पूजा वगैरे केली. मग निघालो. नाशिक पार केलो. सकाळी दिंडोरीतून निघालो. पुण्याच्या आधी जायचं होतं धरणावर. मग काय पोचलो, तिथं गेलो आणि मामांचे मित्र परिवार भेटला. मग काय मामांनी त्यांची कावड मग बनवला एक व्हिडिओ. तर वेळ तिथं थांबलो. मग परत पुढचा प्रवास चालू केला. रात्री वणीत थांबून सकाळी आलो रडतोंडीच्या पायथ्याला. पुढे रडतोंडी खरोखर रडवलं ना भाई. डोंगर पायवाट पार केली. पुढं खरी रडतोंडी सुरू झाली. पायरी मार्ग एकदम खतरनाक. आई सप्तशृंगीचे नाव घेता घेता चढलो कसा मासा पुढं. पावसामुळे सर्व पायऱ्या ओल्या झाल्या होत्या. हळूहळू पार केल्या. वर सुंदर निसर्ग दिसत होता. मग एक माकडाने आपली बाटली पळवली. राव तोंडी संपली. गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ आलो. मग थोडासा आराम केला. निसर्गामध्ये आई सप्तशृंगीचा गड एकदम भारी दिसत होता नाही का. मग पुढे निघालो. मग गेलो सप्तशृंगी गडाच्या तलावावर. गेलो मग बघितली छबिना मिरवणूक. मग गेलो मंदिराकडे नाही का. मंदिराचं काम चालू आहे ते बघितलं. एकच नंबर काम चालू आहे नाही का. गोदावरीचं पाणी आई सप्तशृंगीचे चरणी अर्पण केलं. मस्त निवांत दर्शन घेतलं. मग कसा वाटला मग मित्रांनो ब्लॉग कमेंट करून नक्की कळवा.